साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. नमस्कार, मी हरिभाऊ प्रक्षाळे. आपण पाहतात साई सम्राट न्यूज. साई सम्राट न्यूजमध्ये आज आपण पाहणार आहोत सनसनाटी आणि धक्कादायक अशी बातमी. दर्शक हो, गेली 3 भाग झाले आपण डॉक्टर आणि रुग्ण या संदर्भात आपण 2 ते 3 भाग बातमीचे केले होते. आणि जसे ही बातमी प्रसिद्धी केली जाते, जनतेसमोर मांडली जाते, तसे अनेक डॉक्टरांनी केलेले कृत्य, अनेक लोकांनी केलेले कृत्य सध्या बाहेर पडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आपल्या पंढरपूर तालुक्यातील एका डॉक्टर नसतानाही एका व्यक्तीनं, त्या व्यक्तीचं नाव आहे विकास पवार. पंढरपूर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील हा विकास पवार हा बार्शी तालुक्यातील बोरगात काळे या गावातील गर्भवती महिलेचा यमदूत बनला. यमदूत. आणि तो कसा बनला हे आपण आजच्या या आपल्या बातमीतून आपल्यासमोर मी सविस्तर मांडत आहे. दर्शक हो, बार्शी तालुक्यातील वृषाली वैभव मोरे हिचा विवाह गेल्या 2 वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यातील बोरगात काळे येथील वैभव मोरे यांच्याशी झाला होता. त्याच्यानंतर या वृषालीस एक मुलगीही 2 वर्षाची झालेली होती. परंतु वृषालीला नंतर ती गर्भवती राहिली आणि वृषाली गर्भवती राहिल्यानंतर एका आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बार्शी तालुक्यातील श्रीपंत पिंपरी या गावामध्ये आई वडील यांच्याकडे आले होते. आणि ही आल्यानंतर या गर्भवती महिला हिची पंढरपूर या भागामध्ये थोडीफार ओळख होती. अशी ओळख होती की पंढरपूर येथील सेवरी कॉलेजमध्ये या मुलीनं शिक्षण घेतलं होतं. आणि कालांतराने त्या मुलीचं लग्न वैभव मोरे यांच्याशी झालं. एक मुलगीही झाली. आणि नंतर दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिली. त्यावेळेला ही घडलेली कहाणी आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यातील विकास पवार याची आणि तिची ओळख असल्यामुळं तिने आई वडिलांना सांगितलं की मला मुलगा आहे का मुलगी आहे हे मला आता बघायचं होतं. हे सांगत होती. परंतु आई वडील ऐकून घेतलं आणि एक दिवस स्वतः वृषाली मोरे हिने प्लॅन बनवून तिनं आई वडिलांसमवेत पंढरपूरला देवदर्शन करूयात आणि आपण जाऊया असे म्हणून पंढरपूर येथे वृषाली आली. आल्यानंतर वृषालीने गाडीमध्येच असताना तिच्या वडिलाच्या मोबाईलवरून या विकास पवार याच्याशी संपर्क साधला होता. कारण का तर विकास पवार यांनी हा तोतिया डॉक्टर होता किंवा नाही हे ज्ञात आहे. परंतु या विकास पवारशी संबंधित त्या महिलेने फोन करत पंढरपूरमध्ये पोहोचली. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर या वृषाली मोरे हिने सांगितले आईवडिलांना की माझी इथे एक मैत्रीण आहे आणि मी त्या मैत्रिणीला भेटून येते. असे म्हणून वृषालीने विकास पवार यांच्या मोबाईलवरती संपर्क साधून तिने
थेट विकास पवारचे भेट घेतली. त्यानंतर विकास पवार यांनी सांगितलं की मुलगा आहे का मुलगी आहे हे मी तपासून बघतो, परंतु आपल्याला कमीत कमी 20 ते 25,000 रुपये त्याची फी लागेल. असे म्हणल्यानंतर वृषाली मोरे हिने आपल्या भावाला फोन केला आणि तिनं भावाकडून फोनपे गुगल पेवरती 20,000 रुपये मागून घेतले आणि सदर या गर्भ तपासणाऱ्या विकास पवार यांना ती रक्कम फोनवरून देण्यात आली. आणि त्यावेळी ही तपासणी केल्यानंतर सदर या वृषाली मोरे हिला विकास पवार यांनी सांगितलं की आपली तपासणी केली आहे, त्यामध्ये तुला मुलगीच आहे. मग वृषाली मोरे यांनी ठरवलं की आपल्याला मुलगी झाली आहे, पहिली मुलगी आहे, मग आता ही मुलगी आपल्याला नको आहे, असे तिची मानसिकता झाली आणि तिने आता मला गर्भ खाली करायचा आहे असं तिने सांगितले. त्यानंतर विकास पवार यांनी तिला सांगितले, ठीक आहे तुम्ही जावा, मी तुमच्या औषधाची आणि गर्भ खाली करण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर विकास पवार यांनी एक अनोळखी महिला आणि एक बोलोरा गाडी असणारा ड्रायव्हर अनोळखी पुरुष हा सदर वृषाली मोरे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी औषध गोळ्या घेऊन पाठवून दिले. त्याप्रमाणे वृषाली मोरे हिच्याशी विकास पवारने पाठवलेल्या अनोळखी गाडी घेऊन गेलेला ड्रायव्हर आणि अनोळखी महिला ही वृषाली मोरे हिच्या गावी पोचली आणि तिला फोन करून बोलून घेतलं आणि तिला ती गोळ्या गर्भखाली करण्यासाठी देण्यात आल्या. आणि या वृषाली मोरे हिने ते घेतल्यानंतर ते गोळ्या घ्यायला सुरुवात केली आणि गोळ्या घेत असताना तिला रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आई वडिलांना व कुणाला भावाला न सांगता तिने रक्तस्राव होत असताना बार्शी येथील मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन ॲडमिट झाली आणि उपचार घेत राहिली. परंतु वृषाली मोरे हिला गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यामुळं रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने काही तासानंतर या वृषाली मोरे हिने आपला प्राण सोडला. त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी सदर महिलेची चौकशी केली असता सदर ही महिला वृषाली वैभव मोरे आणि आईवडिलांचं नाव प्रमिला काकासाहेब पाटील यांना व तिच्या पती वैभव मोरे यांना त्यांचे बंधू महेश यांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी ही मृत अवस्थेमध्ये महिला दिसून आली. त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या लोकांनी पोलिसाशी संपर्क साधल्यानंतर बार्शी पोलीस ठाण्याचे अभिजित गाटे हे हेड कॉन्स्टेबल त्यांनी या महिलेला पाहिलं असता ही महिला मृत अवस्थेत दिसून आली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली आणि नेमकं या महिलेचा मृत्यू कशाने झाला हे तेथील काही लोकांनी किंवा तिच्या संपर्कात असणाऱ्या जवळच्यांनी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा आईवडिलांच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपल्या मुलीने आपल्याला विचारलं होतं की मुलगा आहे का मुलगी हे मला तपासायचं आहे आणि हे तिनं वृषाली मोरे हिने केलेले कृत्य इकडं आईवडिलांना काही कळू दिलं नाही. आणि विकास पवारची भेट घेतली आणि मग इथं मी मैत्रिणीला आई वडिलांनी विचारलं का वेळ लागला, तर मी मैत्रिणीनं मला लवकर सोडलं नाही म्हणून मला वेळ लागला.
अशी तिने खोटे सांगून आईवडिलांना बार्शीला घेऊन गेली. त्याच्यानंतर तिने ही गोळ्या ज्या वेळेला गर्भपाताच्या सुरू केल्या घेण्यास, त्यावेळेला तिचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि ती त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः ॲडमिट झाली आणि नंतर ही महिला रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. पहा, हा कोणीही डॉक्टर नव्हता. विकास पवार नामक हा एक पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यक्ती. त्याने एक ड्रायव्हर गाडीबरोबर एक इसम मनुष्य पाठवला आणि एक अनोळखी महिला पाठवली. त्यांची नावही माहीत नाही, परंतु त्यांनी ते गर्भपाताच्या गोळ्या पोच करण्याचं काम मात्र केलं. यामध्ये ज्या वेळेला पोलिसांची चक्र तपासाची फिरायला आली, त्यावेळेला सदर महिलेच्या मोबाईलवरून CDR हे काढण्यात आले. त्यावेळी मात्र विकास पवार याच्या मोबाईलवरती वृषाली मोरे यांनी, जी महिला गर्भवती होती, मृत्यू झाला, त्या महिलेच्या मोबाईलवरती विकास मोरे याचे संभाषण अनेक वेळा झालेले असे त्या CDR मध्ये दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी आपला पोलिसी खाकी बडग्या दाखवत सदर पंढरपूर तालुक्यातील विकास पवार यांना पोलिसांनी बार्शी पोलीस तालुका पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार ज्यांनी तिथं जाऊन पंचनामा केला असे अभिजित गाटे आणि तपासासाठी गेलेले तपास ज्यांच्याकडे दिला आहे ते अधिकारी यांनी CDR काढून जेव्हा सुरुवात केली तपासणीची, त्यावेळेला कळून आले की विकास पवार हा पंढरपूर तालुक्यातील आहे आणि त्याला त्या मोबाईलच्या संपर्कावरून बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. त्यावेळेला यामध्ये या विकास पवार यांनी अनोळखी इसम बोलोरा ड्रायव्हर, अनोळखी महिला पाठवली. हे त्यामध्ये पूर्णपणे निष्पन्न झालं आणि या महिलेचा, गर्भवती महिलेचा जीव गमावला. मग दर्शक हो सांगा, अशा डॉक्टर नसतानाही एखाद्या इस्माने एखाद्या महिलेचा विनाकारण यमदूत बनला आणि तिचा जीव गमावला. यामध्ये खरोखरच अशा लोकांवरती पोलीस प्रशासन असो, आरोग्य प्रशासन असो, यांच्यावरती कठोर अशी शिक्षा करावी अशी आता लोकांमधून चर्चा सुरू आहे. आता पाहूयात यापुढे नेमके या प्रकरणामध्ये काय होणार हे आपण पुढच्या सदरामध्ये बघूया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.